Hi children, today we learn the golden fish, unit 5, page number 67. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. Mallar was a fisherman. He lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. One day, a strange thing happened. He caught a big golden fish in his net. When Mallar took the fish out of water, the fish began to speak. "Oh, fisherman, please let me go." Mallar was very surprised. He was a kind man. He let the fish go. मराठी भाषांतर पाहूया. मल्हार हा एक कोळी होता. तो समुद्राच्या कडेला एक लहान झोपडीत राहत असे. तो दर दिवशी मासे पकडण्याकरिता समुद्रावर जात असे. एके दिवशी एक नवलाची गोष्ट घडली. त्याने त्याच्या जाळ्यात एक सोनेरी मासा पकडला. मल्हारने त्या माशाला पाण्याबरोबर बाहेर काढले. तसा तो मासा बोलू लागला, "हे कोळ्या, कृपया मला सोडून दे." मल्हारला आश्चर्य वाटले. तो दयाळू माणूस होता. त्याने माशाला जाऊ दिले. मल्हार वेंट टू होम एम्प्टी हँडेड. ही टोल्ड हिज वाईफ अबाउट द फिश. हिज वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. "Foolish man, why did you let the fish go? Go back to the sea and call the fish. It must be a magic fish. Ask the fish to grant you a wish." मल्हार रिकाम्या हाताने घरी गेला. त्याने आपल्या पत्नीला त्या माशाविषयी सांगितले. त्याची पत्नी फारशी दयाळू नव्हती. "मूर्ख माणसा, तू त्या माशाला जाऊ का दिलेस? जा परत समुद्रावर आणि त्या माशाला बोलव. तो जादूचा मासा असला पाहिजे. माशाला तुझी एक इच्छा पूर्ण करायला सांग." So Mallar went back to the sea and called the fish. "Oh fish, please grant me a wish." The fish popped up its head out of the blue sea and said, "What is your wish?" "I want a big house with a garden for my wife." "Go back home. Your wish is granted." Mallar went back home. In a place of his little hut, he saw a big house with a garden. "What a beautiful house," he said. तसा मल्हार समुद्रावर परत गेला व त्याने त्या माशाला हाका मारल्या. "हे माशा, कृपा करून माझी एक इच्छा तरी पूर्ण कर." त्या माशाने निळाशार समुद्रातून सुळकुंडी मारून आपले डोके बाहेर काढले आणि तो म्हणाला, "तुझी काय इच्छा आहे?" "मला माझ्या पत्नीसाठी बगीचा असलेले मोठे घर पाहिजे." "घरी परत जा. तुझी इच्छा मी पूर्ण केली आहे." मल्हार परत घरी गेला. त्या आपल्या झोपडीच्या जागी बगीच्यासह एक भव्य घर दिसले. "किती सुंदर घर आहे हे," तो म्हणाला. Some day passed. Mallar's wife said to him, "This house is not enough. I want to live a castle. I want to be a queen." So Mallar went back to the sea and called the fish. "Oh fish, please grant me a wish." There were a big waves in the sea. The fish came and asked, "What is your wish?" "My wife wants to be a queen." "Go back home. Your wish is granted." Malhar went back home. In place of the big house, he saw a castle. The castle had many buildings and towers. There were many gardens around the castle. "What a beautiful castle," said Mallar. काही दिवस निघून गेले.
मल्हारची पत्नी त्याला म्हणाली, हे घर पुरेसे नाही, मला किल्ल्यात राहायचे आहे, मला राणी व्हायची आहे. तसा मल्हार पुन्हा समुद्रावर गेला. त्याने त्या माशाला हाक मारली, हे माशा, कृपा करून माझी एक इच्छा पूर्ण कर. समुद्रात प्रचंड लाटा उसळत होत्या. तो मासा आला व त्याने विचारले, तुझी काय इच्छा आहे? माझ्या पत्नीला राणी व्हायचे आहे. घरी परत जा, तुझी इच्छा मान्य केली आहे. मल्हार घरी परतला. त्याला त्या मोठ्या घराच्या जागी एक किल्ला दिसला. त्या किल्ल्यामध्ये अनेक इमारती व मिनार होते. किल्ल्याच्या अवतीभोवती अनेक बाग बगीचे होते. किती सुंदर किल्ला आहे हा, मल्हार म्हणाला. इन द कॅस्टल हिज वाईफ sat on a throne of a golden and diamonds. She wore a crown. Are you happy now? asked Mallar. We shall see, said his wife. त्या किल्ल्यात त्याची पत्नी सोन्याने आणि हिऱ्याने मढवलेल्या सिंहासनावर बसली होती. तिने मुकुट घातला होता. आता तरी आनंदात आहेस ना? मल्हारने विचारले. ते आपण मग बघूया, त्याची पत्नी म्हणाली. Some days passed. Mallar's wife called him. This is not enough for me. Now I want to be a goddess. What are you asking for, wife? It is not right, said Mallar. But his wife became angry. Go to the fish at once, she ordered. Mallar went back to sea and called the fish. Oh fish, please grant me one more wish. When the fish came, there was a storm in the sea. The fish looked very, very cross. What is it now? My wife wants to be a goddess, said Mallar in a small voice. Go back home, the fish said. His voice was like a thunder, and don't come again. काही दिवस निघून गेले. मल्हारच्या पत्नीने त्याला बोलवले. हे मला पुरेसे नाही, मला देवी व्हायचे आहे. अगं तू हे काय मागते आहेस? हे योग्य नाही, मल्हार म्हणाला. परंतु त्याची पत्नी संतापली. त्या माशाकडे ताबडतोब जा, तिने हुकूम सोडला. मल्हार परत समुद्रावर गेला आणि त्याने माशाला हाक मारली. हे माशा, माझी आणखी एक इच्छा मान्य कर. मासा बाहेर आला तेव्हा समुद्रात वादळ उठले होते. तो मासा खूप त्रासलेला दिसत होता. आत्ता आणखी काय आहे? माझ्या बायकोला देवी व्हायचे आहे, मल्हार दबक्या आवाजात म्हणाला. घरी परत जा, तो मासा म्हणाला. त्याचा आवाज गडगडासारखा होता. आणि परत येऊ नकोस. Mallar went back home. In place of the big castle, he saw his little hut. His wife had to live in the little hut once again. मल्हार परत घरी गेला. त्या किल्ल्याच्या जागी त्याला त्याची लहान झोपडी दिसली. त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा त्या छोट्या झोपडीतच राहावे लागणार होते. व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनलला सबस्क्राईब करा.